मित्रांनो, हा कोसोवा देशाचा पंतप्रधान आहे. तिथल्या संसदेमध्ये एका महिलेने त्या पंतप्रधानाच्या अंगावरती अंडे फेकून टाकले. मग अशा प्रकारचा हल्ला होत असतानाही त्या पंतप्रधानामध्ये एकदम स्तब्धपणा दिसला. कुठलंही त्याच्या सिक्युरिटीने बर्बरता वगैरे काही केली नाही त्या महिलासोबत. व्यवस्थित पद्धतीने तिला परतावून लावण्यात आले. मग अशा प्रकारचे हल्ले वगैरे किंवा हमले पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती होऊ नये म्हणून त्यांच्याविषयी काय काय काळजी घेतल्या जाते ती बघा. तर 2022मध्ये ज्यावेळेस ते पंजाबमध्ये गेले होते तर ते भटिंडा एअरपोर्टवरती उतरले आणि तिथून त्यांना हेलिकॉप्टरनी सभेसाठी कुठेतरी जायचं होतं. मग त्यावेळेला होतं काय, ढगा असल्यामुळे का ते हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकणार नव्हतं, म्हणून त्यांना बाय रोड जावं लागणार होतं. आणि 3 कृषी कानूनमुळे ऑलरेडी पंजाबमध्ये लोक प्रदर्शन करत होते. मग त्यांना ज्यावेळेस कळतं की इकडून पंतप्रधानाची गाडी येणार आहे तर ते प्रदर्शन करायला रस्त्यामध्ये येतात. मग पंतप्रधान का कुठेतरी ब्रिजवरती त्यांना थांबावं लागतं, तर ते वापस जावं लागतं तिथून. मग ती गर्दी क्लिअर होत नाही. एअरपोर्टवरती गेल्यानंतर ते स्टेटमेंट काय देता माहिती का, आपके सीएम को बताओ की मैं मेरी जान बचा के एअरपोर्ट तक पहुंचाऊ. म्हणजे कसल्या प्रकारची बहादुरी, कसल्या प्रकारचा 56 इंचचा सीना एकदम, म्हणजे त्यांच्यामध्ये किती दम आहे. आणि याच्यानंतर 2024च्या प्रचाराच्या वेळेस नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघामध्ये तर शेतकऱ्यांच्या खिशामध्ये कांदे वगैरे चेक केले गेले होते, कारण त्यावेळेस कांद्यावरून लोकांचा आक्रोश होता. मग अशी भीती वाटत होती की कोणी काही कांद्यांचं वगैरे प्रदर्शन वगैरे करताय काय आतमध्ये सभेत येऊन, प्रोटेस्टमध्ये येऊन. त्याच्यामुळे सगळे पोलीसवाले कांदे चेक करत होते शेतकऱ्यांच्या खिशामध्ये. अजून काही सभांचा उल्लेख करायचा झालं तर पुण्याच्या सभेमध्ये तर लोकांच्या पायातले काळे सॉक्स, तोंडाला लावलेले काळे मास्क आणि ब्लॅक टी शर्टवाल्यांना एकतर तुम्ही शर्ट ते बदलून या, नाहीतर मग सभेला येऊ नका, अशा पद्धतीचा प्रोटोकॉल लावला गेला होता. आणि महाराष्ट्रामध्ये काही या 2च ठिकाणी नाही घडलं, अजूनही कित्येक सभांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या. हे झालं महाराष्ट्राचं. आता देशामधलं सांगायचं झालं तर राजस्थानमध्ये पण अशाच पद्धतीचे काळे कपडे पंतप्रधानाच्या सभेमध्ये बॅन करण्यात आले होते. तर कसले त्यांच्यामध्ये करेज आहे, म्हणजे त्यांचं लक्ष असतं बारीक सारीक. तर ही जी कायरता आहे का, ही पंतप्रधान मोदींकडून शिकण्यासारखा गुण आहे. इतकं कायर असलं पाहिजे आयुष्यामध्ये माणसाने की त्याला एकदम बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष राहिलं पाहिजे, की थोडा पण विरोध नाही झाला पाहिजे आपल्याला. याच्यासाठी सगळी यंत्रणा वापरल्या गेली पाहिजे. आणि मागच्या अधिवेशनाविषयी बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये ओम बिर्ला काय म्हणले होते, तर पंतप्रधान मोदींना महिला खासदारांपासून जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे ते संसदेमध्ये येणार नाही म्हणून. तर कसली ही भारी कायरता आहे, हिचावाला आपण जश्न मानवायला पाहिजे. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.